अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 42. श्री साईनाथ निर्याणम भाग 1 म्हणजेच श्री साईनाथांचे हे जग सोडून जाणे याविषयीच्या कथा. भाग 1. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. हे उदारपणे देणाऱ्या सद्गुरो, हे महाप्रसिद्ध गोदावरी नदीच्या काठी विहार करणाऱ्या मूर्तिमंत परब्रह्म असलेल्या आणि लंगोटी धारण करणाऱ्या श्रेष्ठ संता, तुला माझा नमस्कार असो. संसाररूपी नदी पार करवून दाखवणारा, गरीब आणि दुःखी जनांना आपल्या चरणी जागा देणारा, भक्तांच्या कार्यसिद्धीसाठी जणू काय कल्पतरूच असलेला हा साईचा संतरूपी अवतार आहे. मागच्या 41व्या अध्यायात साईंच्या तसबिरीचे पाण्यात बुडवणे टळून तिचे रक्षण कसे झाले या गोड कथेचे नवल आणि कौशल्य कथन केले. तसेच एका भक्ताच्या स्वप्नात जाऊन त्याची तीव्र इच्छा कशी पुरवली आणि त्याला अगदी स्पष्ट आज्ञा देऊन ज्ञानेश्वरी वाचण्यास कसे त्याला लावले हेही सांगितले. सारांश. गुरुकृपेचा सुयोग आला म्हणजे गुरुकृपेचा काळ आला म्हणजे या संसाराच्या आणि दुसऱ्या जन्माच्या भीतीचे कोडे सुटते. अत्यंत श्रेष्ठ म्हणजे मोक्षाच्या मार्गाचे दार उघडते आणि दुःखाचे हातोहात सुखात रूपांतर होते. सद्गुरूंच्या चरणांचे नित्य स्मरण केले असता म्हणजे नेहमी आठवण केली असता विघ्नांचे विघ्नपण म्हणजे संकटांचे संकटसुद्धा नाहीसे होते. मरणाला मरण येते म्हणजे मरणाची भीती संपते आणि संसारातील दुःखाची आठवण राहत नाही. म्हणून या साई समर्थांची कथा जिच्या ऐकण्याने खरोखर अतिपवित्रता लाभते, श्रोत्यांनी आपल्या हितासाठी ती ऐकावी. आता या 42व्या अध्यायात आपण साईबाबांच्या स्वभावाचे वर्णन करूया आणि त्यांच्या स्वभावाची उग्रता किंवा सौम्यता, उग्रता म्हणजे अतिशय उग्र असा कठीण असा त्यांचा स्वभाव आणि त्याचप्रमाणे सौम्य म्हणजे दयाळूभाव असा स्वभाव हे कसे होते हे पाहूया. आतापर्यंत चित्त एकाग्र करून जशी बाबांची वागणूक ऐकलीत तशीच त्यांचे देहत्यागाची कथा लक्ष देऊन ऐका. शिर्डीचे लोक खरोखरीच भाग्यवान आहेत, कारण 50 वर्षांहूनही अधिक वर्ष त्यांना साईबाबांच्या सहवासाचे अत्यंत आनंद देणारे असे सुख लाभले. शके 1840 शक म्हणजे हा पैठण येथील शालिवाहन नावाच्या राजाने इसवी सनाच्या 78 वर्षांनंतर म्हणजे इसवी 1, 2 येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर जे आपण वर्ष मोजतो इसवी सन, तर त्या इसवी सनाच्या 78व्या वर्षांनंतर सुरू केला शालिवाहन नावाच्या राजाने पैठण येथे असलेल्या. शक वर्ष मोजण्यासाठी, कालगणनेसाठी महाराष्ट्रात याचाच उपयोग होत आला. याचा वर्षारंभ चैत्राच्या प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नवीन वर्षाला असतो. शके 1840 दक्षिणायनातील म्हणजे दक्षिणायन म्हणजे सूर्याचे विषुवरेषेच्या विषुववृत्ताच्या दक्षिणेस जाणे. कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतचा काळ, ज्येष्ठ किंवा आषाढ महिन्यापासून पौष महिन्यापर्यंतचा जो 6 महिन्यांचा काळ आहे तो त्याला म्हणतात दक्षिणायन. उत्तरायण आणि दक्षिणायन अशा 6 महिन्यांचा काळ असतो वर्षभरात. त्यातल्या दक्षिणायनात प्रथम मास म्हणजे महिना, प्रथम मास म्हणजे प्रमुख किंवा उत्तम महिन्यात म्हणजेच आश्विन महिन्यात शुक्ल पक्ष म्हणजे 15 दिवसांचा किंवा 2 आठवड्यांचा काळ कृष्ण पक्ष असतो आणि शुद्ध पक्ष असतो. तर शुक्ल पक्ष म्हणजेच चांदण्यांच्या 15वड्यात ज्यात चंद्रकोर वाढत जाते तो शुद्ध पक्ष अर्थात शुक्ल पक्ष. याच शुक्ल पक्षात चांदण्यांच्या 15वड्यात म्हणजे या 15 दिवसात विजयादशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी
बाबांचा देहांत झाला. पुन्हा ऐका. शके 1840 इसवी सन नाही, शके 1840 म्हणजे इसवी सन 1918 या वर्षी दक्षिणायनातील प्रथम मासात म्हणजे अश्विन महिन्यात शुक्ल पक्षात, प्रथम मास शुक्ल पक्ष विजयादशमी दसऱ्याला दिवसा म्हणजे दुपारी बाबांचा देहांत झाला. मुसलमानांनी मोहरम महिन्याची 9 तारीख मुसलमानांची होती त्या दिवशी, आणि त्या दिवशी कत्तलची रात्र म्हणजेच मोहम्मद पैगंबरांची कन्या फातिमा यांचा द्वितीय पुत्र हजरत हुसेन आणि त्यांच्या घराण्यातील अनेक युवकांची खलिफा यजीदच्या सैन्याने कत्तल केलेली रात्र, त्याआधीची रात्र. मुसलमान लोक मोहरमचा पवित्र महिना श्रेष्ठ आणि पवित्र मानतात. 10 दिवसापर्यंत ताजिये किंवा ताबूत बनवून त्यांच्या मिरवणुका काढतात आणि हजरत हुसैनच्या हौतात्म्याबद्दल शोक करतात. ती तिथी त्या विजयादशमीच्या मुहूर्ताच्या दिवशी मुसलमानांची तिथी आलेली होती. त्या दिवशी तिसऱ्या प्रहरी सुमारे 2:30 वाजता साईनाथांनी हे जग सोडून जाण्याची तयारी केली. गौतम बुद्ध यांची जयंती तीच साईबाबांची पुण्यतिथी होय. देवादिकांचा जसा जयंतीचा उत्सव करतात तसा संतांच्या पुण्यतिथीचा उत्सव करतात. घड्याळात 12:30 वाजले आणि दशमीचा काळ संपून त्या दिवशी एकादशी लागली. म्हणजे बाबांच्या निर्याण काळी एकादशीच होती. तिथीची सुरुवात सूर्योदयापासून धरली जाते. त्या दिवशी सूर्योदयाला दसऱ्याची दशमी ही तिथी होती. म्हणजे दसऱ्याचा दिवस होता, पण तिथी सकाळी सूर्योदयाला जी होती ती होती दशमी, दसरा. म्हणून साईबाबांचे निर्याण विजयादशमीला मानतात आणि उत्सव त्याच दिवशी करतात. वार मंगळवार, कत्तलच्या रात्रीचा तो अतिप्रसिद्ध दिवस होता. म्हणून महान साईंनी त्याच दिवशी ब्रह्मज्योतीत आत्मज्योती मिळवली. बंगालचा हा दुर्गापूजेचा समाप्तीचा दिन म्हणून प्रसिद्ध सण असतो. उत्तर हिंदुस्थानातही म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार वगैरे जे राज्य आहेत तिकडे तो सगळ्यांचा आनंदाचा दिवस असतो. शके 1838 मध्ये विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी बाबांनी पुढे घडून येणाऱ्या गोष्टीची सूचना दिली. कशी ती अपूर्व लीला मी आता सांगतो. त्यामुळे श्रोत्यांना आश्चर्य वाटेल आणि साईंच्या कोणाला न करणाऱ्या कुशल योजना सर्वांना कळतील. इसवी सन 1916च्या दसऱ्याच्या सणाच्या दिवशी शिलंगणाच्या वेळी म्हणजे सीमोल्लंघनाच्या वेळी सायंकाळी परत फिरल्यानंतर 1916 म्हणजे निर्याण होण्याच्या 2 वर्ष आधी त्या दसऱ्याच्या म्हणजे 1916 18ला साई गेले, त्याच्या 2 वर्ष आधी काय झालं ते आधी ऐका. त्यावेळेस शिलंगणाच्या वेळी सायंकाळी परत फिरल्यानंतर पूर्वी कधीही न घडलेली आणि आश्चर्यकारक लीला घडली. आकाशात ढगांचा गडगडाट व्हावा आणि अवचित अचानक विजा कडकडाव्यात, त्याप्रमाणे बाबांनी प्रत्यक्ष जमदग्नी रूप धारण केले. जमदग्नी हे ऋषी होते जे परशुरामाचे वडील होते. ते अत्यंत तापट स्वभावाचे आणि शीघ्रकोपी होते, म्हणजे रागवणारे असे होते. तर जणू काही ते जमदग्नी रूपच दिसत होते साईबाबा, एवढे ते खवळले होते. एकाएकी डोक्याचे फडके सोडून, कफणी काढून आणि असलेला लंगोटसुद्धा सोडून बाबांनी ते धुनीत टाकले आणि मोठा जाळ केला. आधीच धुनीतला तो विस्तव चांगला पेटलेला होता. त्यात ही वस्त्रांची आहुती पडल्यावर ज्वाळांचा लोळ वर उसळला आणि भक्तांची तारांबळ उडाली. 1916 साई निवर्तण्याआधी 2 वर्ष तेव्हाच्या विजयादशमीच्या संध्याकाळी हे सर्व अचानक घडले आणि बाबांच्या मनात काय होते कोण जाणे. पण शिलंगणाच्या वेळची त्यांची वृत्ती मात्र फार भीतीदायक होती. अग्नीने आपले तेज पसरले, परंतु बाबा त्यापेक्षाही तेजपुंज दिसले. लोकांचे डोळे मिटले गेले आणि त्यांनी तोंडे फिरवली. संतांच्या हातची ती आहुती ग्रहण करून अग्निनारायण प्रसन्न झाले आणि ते जमदग्नीचे पुत्र परशुराम म्हणजे अत्यंत कोपलेले बाबा नग्न झाले. ज्यांनी हे दृश्य प्रत्यक्ष पाहिले त्यांचे डोळे धन्य होत. असो, बाबांचे डोळे क्रोधाने लाल झाले. रागाच्या झटक्याने ते फाडून बाबा म्हणाले, करा रे आता निर्णय, मी मुसलमान आहे का हिंदू. पुढे ते ओरडून आणखी म्हणाले, अहो आज मी हिंदू आहे का मुसलमान आहे ते पाहून घ्या. मनाची यथेच्छ खात्री करून घ्या आणि आपली शंका फेडून घ्या.
हे दृश्य पाहून जमलेली मंडळी थरथर कापू लागली आणि बाबा शांत कसे होतील याची सारखी काळजी करू लागली. भागोजी शिंदे महारोगी होता, परंतु बाबांचा मोठा भक्त होता. त्याने धीर केला आणि तो बाबांच्या जवळ गेला. त्यांना त्याने लंगोट नेसवला आणि म्हणाला, हे कसले चिन्ह? आज दसऱ्याचा सण आणि शिलंगण आहे ना? त्यावर बाबा म्हणाले की माझे हेच शिलंगण, आणि जोरजोराने आपला सटका आपटू लागले. अशा तऱ्हेने बाबा धुनीपाशी नागवे होऊन उभे राहिले. त्या दिवशी चावडीची मिरवणूक होती. ती आता कशी घडेल याची सर्वांना चिंता वाटली. चावडीची वेळ रात्री 9 वाजताची होती. 10 वाजले परंतु बाबा शांत झाले नाहीत. लोक गप्प राहून निश्चल दृष्टीने पाहत जागोजागी स्वस्थ उभे राहिले. होता होता 11 वाजले आणि बाबा थोडे शांत झाले. कोरा लंगोट नेसून कफणी वगैरे कपडे घातले. चावडीची घंटा झाली. आधी स्वस्थ बसलेल्या मंडळींनी पालखीवर शृंगार चढवला, कारण 1 दिवसाआड ते चावडीवर जायचे. तिथे आरती उत्सव व्हायचा आणि आज्ञा घेऊन ती मंडळी अंगणात आली. चांदीचा दंड, पताका, चौऱ्या, छत्र, निशाणे वगैरे सहित एखाद्या राजाला शोभेल अशा मोठ्या थाटाने मिरवणूक सजवली गेली आणि बाबांची स्वारी नेहमीप्रमाणे 1 दिवसाआड बाहेर म्हणजे चावडीत जाण्यास निघाली. अनेक वाद्यांचा एकच कल्लोळ उठला आणि साईनाथांचा जय जयकार झाला. त्या शब्दांच्या उंच स्वरांच्या आरोळ्यांचे म्हणजे ओरडण्याचे काय वर्णन, उद्घोषाचे काय वर्णन करावे. जिकडे तिकडे आनंदाचा पूरच लोटला होता. मग बाबांनी एक धडधाकट पांढरा फडका झटकून स्वच्छ करून तो डोक्याला गुंडाळला आणि चिलीम, तंबाखू आणि सटका हातात घेऊन ते निघाले. जणू काही चावडीसाठी हाच चांगला मुहूर्त होता. कोणी छत्री, कोणी चौरी, कोणी सुंदर मोरचेल, कोणी गरुड टके म्हणजे गरुडाचं चिन्ह असलेले झेंडे, ध्वज किंवा अब्दागिरी किंवा वेत्रदंड म्हणजे हातात धरण्याचा दंड चांदीचा असे धरून निघाले. अशा प्रकारे निमित्त करून बाबांनी सगळ्यांना सुचवले की संसार सागराची सीमा ओलांडण्याला दसरा हाच एक चांगला मुहूर्त आहे. त्यानंतर बाबांनी शिर्डीकरांना एकच दसरा दाखवला 1917 सालचा आणि पुढच्याच दसऱ्याचा चांगला मुहूर्त म्हणून 1918मध्ये दसऱ्याला त्या दिवशी आपला देह पृथ्वीला अर्पण केला. हे केवळ सुचवलेच नाही तर स्वतः अनुभव देऊन दाखवले. आपल्या शरीररूपी वस्त्राची योग सामर्थ्याने उत्पन्न केलेल्या अग्नीत याच दिवशी आहुती साईंनी दिली. इसवी सन 1918 सालचा तो दसरा सण होता. तोच बाबांनी खरा सुमुहूर्त केला आणि आपल्या ब्रह्मस्वरूपात ते समरस झाले. असाच बाबांचा आणखी एक अनुभव लिहिता लिहिता मनाला आठवला की हा विजयादशमीचा दिवस आधीच ठरलेला होता. शिर्डीचे रामचंद्र दादा कोते पाटील एकदा रोगाने अतिशय पिडलेले होते. म्हणजे ते खूप आजारी होते. जीवावरचे संकट त्यांना सोसवत नव्हते. त्या रोगाचे भोगणे त्यांना फार त्रासदायक झाले होते. कोणता उपाय बाकी राहिला नव्हता. मग जेव्हा दुखण्याला आळा बसत नव्हता म्हणजे अडथळा थांबवता येत नव्हता रोग, तेव्हा त्यांना जगण्याचा कंटाळा आला आणि पाटील फार त्रासून गेले. मनाची अशी स्थिती झाली असता एके दिवशी मध्यरात्री बाबांची मूर्ती म्हणजे बाबांचं स्वरूप एकाएकी त्यांच्या उशापाशी प्रगटली. पाटलांनी त्यांचे पाय धरले साईंचे आणि निराश होऊन पाटील साईंना म्हणाले की मला मरण नक्की कधी येईल तेवढे सांगा. या आयुष्याचा कंटाळा आला आहे. मला मरणाची चिंता वाटत नाही. मरण कधी मला भेटायला येईल याची मी वाटच पाहत आहे. असं पाटील विचारते झाले. त्यावर मूर्तिमंत करुणा असलेले साईबाबा म्हणाले की रामचंद्रा, मनात काळजी करू नकोस. तुझ्या गंडांतराची भीती म्हणजे तुझ्या अपमृत्यूची संकटाची जी भीती आहे ती टळली म्हणजे निघून गेली आहे. उगाच चिंतातूर का होतोस रे, म्हणजे चिंता कशाला करतोस. तुला कसलीच भीती नाही. तुझ्या मरणाची वेळ टळली आहे. परंतु मला तात्या पाटलाची धडगत दिसत नाही असं साई म्हणताय. शके 1840 दक्षिणायन अश्विन महिन्यात शुक्ल पक्षात विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 1918च्या दसऱ्याला तात्या मोक्षपदाला पावेल. परंतु ही गोष्ट त्याच्याजवळ बोलू नकोस. तो मनात धास्ती घेऊन बसेल आणि रात्रंदिवस काळजीने क्षीण होईल म्हणजे कमी होईल, म्हणजेच काळजीने तो आजारी पडेल. मरण कोणालाही आवडत नसते, त्यामुळे त्याला त्याच्या मरणाबद्दल सांगू नको असं साई म्हणालेत त्या रात्री रामचंद्रदादा कोते पाटील यांना. अवघी 2च वर्ष उरली होती. तात्याच्या मरणाची वेळ जवळ आली आणि रामचंद्र कोते पाटील यांना काळजी वाटू लागली. बाबांचे बोल म्हणजे बाबांचे जे बोलणे
ते म्हणजे वज्रलेप. वज्रलेप म्हणजे कायमचे पक्के असे आहे. तात्या पाटलापासून ते गुप्त ठेवले, परंतु बाळा शिंप्याच्या कानावर घातले. म्हणजे बाळा शिंपी नावाचा जो भक्त होता त्याला या शिर्डीच्या रामचंद्रदादा खोते पाटील यांनी आपला अनुभव, साई काय म्हणाले त्याला, की तात्या पाटील मरणार आहे बुवा 2 वर्षात, तर ते सांगितलं बाळा शिंपीला. आणि दुसऱ्या कोणाला सांगू नकोस म्हणून विनंती केली. मग त्या दोघांनाही तात्याची काळजी लागून राहिली. इकडे रामचंद्रदादा खोते पाटील खरेच उठला, म्हणजे चांगला झाला. त्या दिवसापासून त्याचा बिछाना सुटला, म्हणजे त्याचा रोग संपला. दिवस मोजता मोजता काळ नकळत निघून गेला. बाबांच्या बोलण्याच्या सुसंगतपणाचे किती आश्चर्य पहा. शके 1840चा भाद्रपद महिना संपला आणि आश्विन महिन्याला सुरुवात होणार तोच तात्याबा पथारीवर पडला, म्हणजे आजारी पडला. तिकडे तात्या तापाने आजारी आणि इकडे बाबांना थंडी वाजू लागली. 1918च्या दसऱ्याच्या आधीचे काही दिवस. तात्याचा भरवसा बाबांवर आणि बाबांचा रक्षणकर्ता श्रीहरी होता. तात्याचा बिछाना सुटेना, म्हणजे तात्या काही चांगला होत नव्हता आजारपणातून, आणि बाबांच्या दर्शनाला त्याला येववेना, म्हणजे तो येऊ शकत नव्हता. शरीराच्या अनिवार्य यातना त्यांना सोसवत नव्हत्या. आपल्या दुखण्याने त्रासलेल्या त्यांचे चित्त बाबांकडे लागले होते, परंतु त्यांना चालवत नव्हते आणि हलवतही नव्हते. दिवसेंदिवस दुखणे वाढत होते. इकडे बाबांचे कण्हणे कुंथणे दिवसेंदिवस दुप्पट वाढले आणि हा हा म्हणता तेही दुखणे अनावर होऊन हटेना. म्हणजे साईबाबांना पण इकडे त्रास व्हायला लागला, जेव्हा तिकडे तात्या पाटीलला होत होता. म्हणता म्हणता बाबांनी भाकीत केलेला दिवस जवळ आला. भाकीत म्हणजे भविष्य कथन केलेला दिवस जवळ आला. बाळा शिंप्याला आणि रामचंद्रदादा खोते पाटील याला घाम सुटला. ते म्हणाले की बाबांचे म्हणणे खरे होते असेच आता वाटू लागले आहे. हे चिन्ह काही बरे दिसत नाही. तात्याचे दुखण्याचे प्रमाण सारखे वाढतच आहे, असे ते रामचंद्रदादा खोते पाटील विचार करत होते. असो, पुढे असे झाले. शुद्ध पक्षाची दशमी आली, म्हणजेच विजयादशमी, दसऱ्याचा दिवस आला. तात्याची नाडी कमी वाहू लागली, म्हणजे त्याची तब्येत आणखीन ढासळायला सुरुवात झाली. तात्या मरणाच्या दारात पडला आणि आप्तेष्ट घाबरून गेले त्याचे नातेवाईक. परंतु पुढे आश्चर्यच घडले. तात्याचे सुद्धा गंडांतर टळले, म्हणजे त्याच्यावर आलेलं मृत्यूचं संकटसुद्धा संपलं. तात्या राहिले, म्हणजे तात्या जगले आणि बाबाच गेले त्या दिवशी. जणू काही अदलाबदलच केली. आता पहा बाबांचे बोल. तात्याचे नाव लावून दिले आणि किंचितही वेळ न चुकवता आपल्या जाण्याची तयारी केली. नाही म्हटले तरीही सूचना देऊन हे भविष्य अनुभवास आणले. बाबांची ही योजना घडेपर्यंत कोणाच्या लक्षातच आली नव्हती. लोक म्हणतात की बाबांनी आपला देह बदली देऊन तात्याचे मरण असे टाळले, म्हणजे तात्यांच्या ऐवजी स्वतःचं मरण साईंनी स्वीकारलं असं लोक म्हणतात. त्यांची लीला त्यांनाच ठाऊक. देह ठेवल्याच्या रात्री अरुणोदय म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीच्या 3 घटका, म्हणजेच सूर्योदयाच्या आधी 1.5 तास, म्हणजेच सकाळी 4:15 4:30च्या वेळेस गणुदासाला, म्हणजे दासगणूला पंढरपूर येथे स्वप्नात दृष्टांत झाला होता. तो साईंनी दृष्टांत असा दिला दासगणूला स्वप्नात पहाटे की मशीद ढासळून पडली आहे. अवघ्या शिर्डीच्या वाण्यांनी मला त्रासवून सोडले आहे. आता मी येथून निघून जात आहे. तुझ्याकडे इतक्या लांब पंढरपुरात मी मुद्दाम आलो आहे. फुलांनी मला भरपूर झाकून टाक. एवढी माझी इच्छा पुरी कर. चल, चटकन शिर्डीस चल, असं साई गणुदासाला पंढरपुरात दृष्टांतात स्वप्नात येऊन म्हणाले. इतक्यात शिर्डीहून पत्र गेल्यावर बाबांनी समाधी घेतल्याचे गणुदासांना कळले आणि ती बातमी ऐकून क्षणाचाही विलंब न करता गणुदास शिर्डीला निघाले. शिष्य परिवार बरोबर घेऊन समाधीसमोर येऊन त्यांनी अष्टौ प्रहर, म्हणजे रात्रंदिवस 24 तास नामाचा आणि भजन कीर्तनाचा गजर मांडला. हरिनामरूपी फुलांचा अतिमनोहर हार स्वतः गुंफून समाधीवर अन्नदानासह चढवला. म्हणजे गणुदासांनी साई गेल्यानंतर पंढरपूरहून तिथे ते पोचले, दृष्टांत आणि पत्र त्यांना समजताच, आणि तिथे त्यांनी भजन कीर्तन सुरू केलं साई गेल्यावर लगेच. आणि अखंड अष्टौ प्रहर ते भजन कीर्तन, हरिनामाचं कीर्तन करायला लागले. हरिकथा, हरिगुणांचं वर्णन गणुदास करायला लागले, कारण की ते स्वतः कीर्तनकार होते. आणि हेच फुलं त्यांनी, हरिनामरूपी फुलं वाहिली आणि अन्नदानही लगेच दिलं.
अखंड नामाचा गजर ऐकून शिर्डी जणू काय पृथ्वीवरचे वैकुंठच वाटले. नामघोषाचा बाजारच भरला आणि गणुदासांनी नामाची लूटच करवली. म्हणजे नामाचा जल्लोष करवून घेतला लोकांकडूनही. दसऱ्याचे बाबांना प्रेम का होते, तर 3.5 मुहूर्तांपैकी जे 3.5 मुहूर्त आहेत शुभ मानले जातात, ज्यात दसरा आहे, दिवाळीची प्रतिपदा म्हणजे पाडवा आहे आणि चैत्रातील गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस, हे 3 पूर्ण उत्कृष्ट मुहूर्त आणि वैशाख महिन्यात अक्षय तृतीया हा अर्धवट उत्कृष्ट म्हणजे अर्धा मुहूर्त उत्कृष्ट असे 3.5 मुहूर्त. यापैकी दसऱ्याचा हा मुहूर्त कोठेही जाण्यासाठी विशेष शुभ समजला जातो हे सगळ्यांना चांगलेच ठाऊक आहे. परंतु हेही म्हणणे बरोबर नव्हे. ज्याला जाणे आणि येणे नाही त्याला कोठून आले आहे निर्याण. मुहूर्ताचीही त्याला काय जरुरी. ज्याला धर्माचे किंवा अधर्माचे बंधन नाही, ज्याची सर्व बंधने निवळली म्हणजे संपलेली आहेत, ज्याच्या प्राणाला निघून जाणे नाही आणि येणे नाही म्हणजे जो सर्वव्याप्त आहे, अशा त्या साई सद्गुरूला निर्याण ते कसले. ब्रह्मैव सन्ब्रह्माप्येती हे बृहदारण्यक उपनिषदाच्या मधलं 4थ्या अध्यायातलं 4थ्या ब्राह्मणामधला 6वा मंत्र आहे. यातले हे शब्द आहे. या शब्दांचा भावार्थ असा की काहीही इच्छा न करणाऱ्या पुरुषाला कर्मफळ नसल्याने त्याला पुनर्जन्म नसतो, म्हणून त्याच्या प्राणाचे उत्क्रमणही नसते म्हणजे जाणे येणे असं नसतं. तो या जगातच ब्रह्म होऊन ब्रह्मरूपाला प्राप्त होत असतो. असा या ब्रह्मैव सन्ब्रह्माप्येती या मंत्राचा किंवा श्लोकाचा अर्थ आहे. तेच इथे साईबाबांना लागू पडतो. अशा साई महाराजांना येणे किंवा जाणे नाही, मग निर्याण स्थितीत तरी कोठली. उत्तरायण असो की दक्षिणायन असो, ज्याला प्रयाण करणेच नाही, यथाकाळ दिवा विझून जातो त्याप्रमाणे ज्याचे प्राण येथल्या येथेच तादात्म्य पावतात म्हणजे स्वरूपात विलीन होतात, परमेश्वराच्या अनंत रूपात विलीन होतात, त्याला त्या जाण्या येण्याचे प्रयाणाचे मुहूर्ताचे कारणच काय. संदर्भासाठी पहा, भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात 24वा आणि 25व्या श्लोकात दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात देहत्याग करणे श्रेष्ठ सांगितले आहे. कारण उत्तरायणात म्हणजे सूर्याची किरणं विषुववृत्तावर जेव्हा उत्तर दिशेला प्रवास करत असतात त्या 6 महिन्यांच्या वर्षाच्या काळात, उत्तरायणाच्या काळात देह टाकला, कोणीतरी मरण पावलं तर योगी परत जन्माला येत नसतो. जो योगी मरण पावतो तो पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकत नाही म्हणजे त्याला मुक्ती मिळते. परंतु साईबाबांना त्या गोष्टीचा विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. देह हा कर्जाऊ आहे म्हणजे आपण कोणाकडून तरी उधारीवर घेतलेला आहे, कर्ज काढून हा देह घेतलेला आहे ईश्वराकडून. असं पंचमहाभूतांचा कर्ज देण्याचा व्यवसाय आहे. म्हणजे पंचमहाभूत म्हणजे 5 प्रकारचे तत्व ज्यापासून हे सगळा संसार बनलेला आहे. त्यांनीच हा आपला देह बनवला आहे. ही सृष्टी त्या 5 महाभूतांनीच म्हणजे त्या 5 तत्वांनीच बनली आहे. ते 5 तत्व कोणते, ते पंचमहाभूत कोणते, ते म्हणजे अग्नी म्हणजे आग किंवा ऊर्जा, आणि पाणी म्हणजेच आप म्हणजे जल, आणि तिसरा आहे वायू म्हणजे वारा हवा, आणि चौथा आहे आकाश तत्व, आकाश म्हणजे स्पेस, आणि 5वं तत्व आहे भूमी म्हणजे जमीन. तर या 5 तत्वांनीच हे शरीरही बनलं आहे. म्हणजे शरीरामध्ये मातीचं गुण आहेत का, कारण आपण अन्न खातो, अन्न हे मातीपासून बनतं आणि अन्न हे पाण्यावर शिजतं आणि पोटात आपल्या शरीरात रक्त जे वाहतं आहे ते सगळीकडे पाणी व्याप्त आहे, पाण्यामुळेच ते रक्त वाहतं आहे आणि अन्नातही पाणीच आहे. त्यामुळे भूमी आणि पाणी यापासून आपलं शरीर बनलं आहे. त्याचप्रमाणे वायू भरलेला आहे, आपण श्वास घेतो आणि सोडतो, हे वायू म्हणजे हवा आहे. तर हे पण एक तत्व आपल्या शरीरासाठी वाढवण्यासाठी जगवण्यासाठी गरजेचं असतं. चौथं तत्व आहे अग्नितत्व, जे जठराग्नी प्रदीप्त आहे. आपल्या शरीरात जी ऊर्जा असते आणि कुंडलिनी शक्तीची जी ऊर्जा असते आणि आपण जे अन्न खातो त्यातून जी ऊर्जा येते तो एक प्रकारचा अग्नीचेच हे रूपं आहेत. त्याचप्रमाणे 5वं म्हणजे आकाश तत्व, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या हातापायांमध्ये, बोटांमध्ये, हाडांमध्ये वायू भरलेला असतो. आकाश तत्व तिथे स्पेस असतो, तर तेच आकाश तत्व आहे. ती निर्वात पोकळी जी आहे ती रिकामी जागा.
तर ह्याच 5 तत्वांनी हे सगळं जग बनलेलं आहे. सर्व प्राणी, पक्षी, वस्तू, वनस्पती बनलेल्या आहेत आणि याच 5 महाभूतांनी म्हणजेच पंचमहाभूतांनी 5 तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे. म्हणजेच हे पंचमहाभूत कर्ज देण्याचा व्यवसाय करत आहेत. म्हणजेच आपण त्यांच्याकडून या 5 महाभूतांकडून 5 तत्वांपासून आपलं शरीर रूपी कर्ज घेतलेलं आहे. आपलं काम संपल्यावर म्हणजे आपलं आयुष्य संपल्यावर ज्याचा त्याला परत करायचा असतो हा कर्जाचा व्यवसाय, म्हणजे कर्ज वापस द्यायचं असतं. म्हणजे आपलं शरीर आपण अन्नावर जगवतो, पंचमहाभूतांनी पोषण होतं शरीराचं आणि पंचमहाभूतात जन्मल्यानंतर जगल्यानंतर शेवटी मेल्यानंतर आपण राख बनतो जळून, किंवा आपण जमिनीत पुरलो जातो आपला देह. तर तो देह जमिनीचाच भाग होतो, अन्नसाखळीतच पुन्हा विलीन होतो कीटकांच्या, किंवा पाण्यात आपली रक्षा वाहिली जाते आपल्या शरीराची, अस्थि विसर्जन वगैरे. तर तेही पंचमहाभूतातच आपण परत करतोय. वायुतत्वात, अग्नितत्वात, जलतत्वात, भूमितत्वात आपण विसर्जन करतो आपल्या देहाचं. म्हणजेच आपलं काम संपलं, आयुष्य संपलं, त्यानंतर ज्याचा त्याला त्या पंचमहाभूतांचा तो कर्जाचा भाग त्यांना वापस द्यायचा असतो. म्हणजे हे देह परत आपण त्यांना सुपूर्त करतो, असा या सगळ्याचा अर्थ. यापुढे होणाऱ्या गोष्टीची सूचना आधीच देऊन, म्हणजे ॲडव्हान्समध्ये नोटिफिकेशन दिल्यासारखं बाबांनी लोकांना आश्चर्यचकित केलं. त्यांच्या निर्याणाची म्हणजे त्यांच्या जाण्याची अमूल्य वेळ निघून गेली, परंतु तिची आठवण कायम राहिली. ताप आल्याचं निमित्त होतं. लोकातील सर्वसाधारण पद्धतीचे अनुकरण करण्याकरता बाबा कधी कुंठत होते तर कधी कणत होते. म्हणजे त्यांना त्रास होतोय असं ते दाखवून देत होते, परंतु मनात साईबाबा सदा सावधान असत. दिवसा 8 घटका भरल्यावर, दिवसा 8 घटका म्हणजे सुमारे 9:30-10 वाजल्यावर, सकाळचे 9:30-10 वाजल्यावर, निर्याण काळ जवळ आल्यावर साईबाबा आपणहून पूर्ण सावध आणि स्वस्थ चित्ताने उठून बसले. त्यावेळचा त्यांचा चेहरा पाहून मंडळींच्या आशारूपी समुद्राला भरती आली आणि ती भयंकर अभद्र वेळ टळली असे सगळ्यांना वाटले. म्हणजे साईबाबा उठून बसले अचानक 9:30-10 वाजता दसऱ्याच्या दिवशी, आणि आजारपणातून खूप कणत होते, ते त्रास होत होता त्यांना. पण त्यांना शांतपणे उठून बसलेलं पाहून सगळ्यांना वाटलं की साईबाबा आता चांगले झाले. याप्रमाणे खिन्न होऊन चिंता करत सर्वजण जेव्हा बसले असताना बाबांचा निर्वाण काळ जाण्याची वेळ जवळ आला. आणि काय गोष्ट घडली ते ऐका. प्राण सोडण्याला एखाद्या क्षणाचा अवकाश असताना, म्हणजे अजून काही मिनिट शिल्लक असताना साई जाण्याआधी बाबांच्या मनात काय आले कोणास ठाऊक. ती दानधर्म करण्याची वेळ जाणून साईंनी स्वतःच्या कफनीच्या खिशात हात घातला. त्यांना तसे कफनीला खिशे असण्याचा काही संदर्भ नाही, पण कफनीमध्ये कुठे गुंडाळलेले असणार, तिथे त्यांनी त्या भागातून लक्ष्मीबाई शिंदे नावाची त्यांची एक चांगल्या गुणांची बाई भक्त होती, जिचे वागणे तिच्या नावासारखेच लक्ष्मीसारखे होते आणि जी सदा साईचरणी आसक्त होती, म्हणजे साईंची सेवा करण्यात जिचं मन रमत होतं. अशी ती त्यावेळेस बाकीच्या लोकांसोबत, बाकीच्या भक्तांसारखीच साईंच्या जवळ होती त्यावेळी दसऱ्याच्या दिवशी. आणि क्षणात आपला देह सुटेल हे आता साईबाबांना कळून चुकलं होतं आणि त्यांनी अतिदक्षतेने लक्ष्मीला स्वतः निर्वाण काळ येण्याच्या आधी काही मिनिट आधी काही पैशांचे दान केले. हीच लक्ष्मीबाई शिंदे मशिदीमध्ये कामकाजा संबंधाने नियमनिर्बंध पाळून वागत असे. आता तिची माहिती थोडी सांगितली जाते की कोण आहे ही लक्ष्मीबाई. दिवसाची पद्धत नित्य म्हणजे नेहमी अशी होती की दरबार सर्वांसाठी खुला होता, म्हणजे कोणीही कधीही येऊ शकत होतं. बहुधा कोणालाच आडकाठी म्हणजे अडवणूक होत नसायची. परंतु रात्रीची मर्यादा मोठी होती. सायंकाळची बाबांची लेंडीबागेवर जाऊन येण्याची किंवा गावात फेरफटका मारून यायची फेरी संपली की तेथून मंडळी घरोघर संध्याकाळी परत जात असत. मग दुसरा दिवस उजाडल्यावरच मशिदीत लोक येत असत. परंतु भगत म्हाळसापती, दादा केळकर आणि लक्ष्मीबाई शिंदे यांची भक्ती पाहून त्यांना रात्रीच्या वेळी मशिदीत येण्यासाठी बाबांची मनाई नव्हती, म्हणजे त्यांना येऊ देत होते. तर भगत म्हाळसापती, दादा केळकर आणि लक्ष्मीबाई शिंदे, त्यातली ही लक्ष्मीबाई शिंदे हीच लक्ष्मी दररोज भाजी भाकर म्हणजे भाजी आणि भाकरी मोठ्या प्रेमाने बाबांसाठी पाठवत असे. तिच्या सेवेचे काय वर्णन करावे. या भाकरीची मुळापासूनची हकीकत ऐकली
तर बाबांच्या दयेचा ओलावा म्हणजे ते किती दयाळू आहेत ते, आणि कुत्री व डुकरे यांच्याशी असलेली एकात्मता म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांशी कनेक्शन त्यांच्या आत्म्याचं साईंचं कसं होतं हे कळून येईल आणि मनाला आश्चर्य वाटेल. आता ही गोष्ट आधी ऐका लक्ष्मीबाईची. एकदा सायंकाळी बाबा मशिदीच्या भिंतीला छाती टेकून प्रेमाच्या गोष्टी करत असता लक्ष्मीबाई शिंदे तिथे आली. तात्या पाटील तिथे जवळच होते आणि इतरही कोणीतरी तिथे होते साईंजवळ. लक्ष्मीने साईबाबांना नमस्कार केला तर बाबा तिला म्हणाले की लक्ष्मी, मला फार भूक लागली आहे. त्यावर ती म्हणाली साईंना की बाबा, मी लगेच भाकर घेऊन येते. ही मी निघाले, अशीच परत जाते आणि भाकरी आणते. असे म्हणून लक्ष्मी निघून गेली. नंतर भाकऱ्या भाजून भाजी चटणीसह उशीर न करता परत ती लगेच आली आणि ती न्याहारी म्हणजे तो नाश्ता किंवा ते खाणं अन्न बाबांसमोर लक्ष्मीने ठेवलं. बाबांनी ते पान उचललं म्हणजे ते जेवणाचं ताट उचललं आणि जवळच असलेल्या कुत्र्यासमोर तसंच ठेवलं. हे पाहून लक्ष्मीने लगेच साईंना विचारलं की मी ही जी इतकी घाईघाईने गेले आणि हातोहात भाकऱ्या भाजल्या त्याचे हेच का कौतुक, म्हणजे तुम्ही असं कसं केलं? कुत्र्याची मात्र खरी चैन करून दिली. तुम्हाला भूक लागली होती पण त्या भुकेचे काय कौतुक? तोंडात एक तुकडाही तुम्ही घातला नाही. मी तुमच्यासाठी साई बनवून आणलं आणि मला उगीच चुटपुट मात्र लावली, असं ती साईंना म्हणाली. तेव्हा बाबा तिला समजावत काय म्हणाले पहा. साईबाबा लक्ष्मीबाईला म्हणाले की कशाला फुकट वाईट वाटून घेतेस? या कुत्र्याचे जे पोट भरणे ते माझेच समाधान जाण. या कुत्र्याचा जीव नाही का? सगळ्या प्राण्यांच्या भुका एकसारख्याच असतात. जरी तो मुका म्हणजे बोलू शकत नसला तो जीव कुत्रा, आणि मी बोलका म्हणजे मी बोलू शकतोय, मागू शकतोय, असा असलो तरी आमच्या भुकेत फरक असतो का? भुकेने ज्याचे प्राण व्याकुळ झालेले असतील त्याला जे अन्न खाऊ घालतात ते लोक माझ्याच मुखात अन्न घातले आहे त्यांनी, असं समज. हे सर्व ठिकाणी मान्य असलेले वचन लक्षात ठेव, असं साई म्हणाले त्या लक्ष्मीबाई शिंदेला. असा साधा व्यवहारातला तो प्रसंग होता, म्हणजे सहज घडलेली घटना होती. परंतु उपदेश अवघा परमार्थाचा होता, म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी कर असं साई सगळ्या भक्तांना लक्ष्मीबाईच्या रूपाने सांगत होते. लक्ष्मीबाईच्या या घटनेतून साईबाबांचे असे उपदेशपर बोलणे म्हणजे प्रेमरसाचे परिपक्व फळ होते. प्रपंचाची सोपी भाषा बोलून परमार्थाची रूपरेषा ते आखत असत, म्हणजे परमार्थ शिकवत होते. कोणाचेही वर्म किंवा दोष न दाखवता भक्ताला गोड उपदेश सांगून साई संतुष्ट करत असत. त्या दिवसापासून बाबांच्या उपदेशाप्रमाणे लक्ष्मीची भाकर सुरू झाली. म्हणजे त्यानंतर ती रोज लक्ष्मी साईंना भाकरी बनवून द्यायला लागली. दररोज ती भाकर दुधात बारीक चुरा करून प्रेमपूर्वक ती लक्ष्मी ठेवत असे. पुढे बाबा देखील ती भाकर प्रेमाने आणि भक्तीने नियमित स्वतः खाऊ लागले. एखादे वेळी उशीर झाला तर साईंना तो खपत नसे आणि इतर जेवण त्यांना गोड लागत नसे. लक्ष्मीच्या भाकरीला वेळ लागला आणि सर्व ताटे वाढलेली तयार असली, जेवणाची वेळ टळत असली म्हणजे उशीर होत असला तरी लक्ष्मीची भाकर आल्याशिवाय बाबा कोणताही अन्नाचा घास तोंडात घालत नसत. ताटातील जेवण निवून जाईल म्हणजे संपून जाईल किंवा तसंच पडून राहील. भुकेने सर्व खोळंबून बसतील. ताटातील जेवण निवून जाईल म्हणजे थंड होईल आणि भुकेने सर्व खोळंबून बसतील म्हणजे वाट बघत बसतील, तरी लक्ष्मीची भाकर आल्याशिवाय जेवण सुरू होत नसे. पुढे काही दिवसांनंतर तिसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारी 2:30-3 वाजता बाबा लक्ष्मीच्या हाती शेवया मागवत आणि शेजारी बसून मोठ्या प्रेमाने त्या शेवया अगदी ठराविक प्रमाणात खात असत आणि शिल्लक राहिलेल्या राधाकृष्णाबाईला देऊन देत असत. या लक्ष्मीच्या हातीच त्या शेवया पाठवत असत राधाकृष्णाबाईंकडे. राधाकृष्णाबाईंना बाबांचे उष्टे खाणे फार आवडत असे. देहविसर्जनाची कथा चालली असताना ही भाकरीची भाकड कथा म्हणजे लांबलचक आणि निरस अशी गोष्ट कशाला, असे श्रोत्यांनो म्हणू नका. ही कथा साईंची सर्व व्यापकता दाखवते. हे जे सकळ चराचर दृश्य दिसते म्हणजे जग दिसतंय त्याच्याही पलीकडे अत्यंत श्रेष्ठ असा साई सदा भरलेला आहे. तो अजन्मा आहे. अजन्मा म्हणजे ज्याचा जन्मच नाही झालेला असा, आणि त्याला मरणही नाही. या कथेच्या पोटी
हेच एक तत्व आहे. अशी ही लक्ष्मीबाई शिंदेची गोष्ट एकाएकी सहज आठवली, ती श्रोत्यांसाठीच आठवली होती असे मी मानतो, असं लेखक म्हणतात. असो, अशा लक्ष्मीच्या सेवेचा साईंना विसर कसा बरा पडेल. त्यांच्या म्हणजे साईंच्या ती लक्ष्मीची सेवा ती लक्षात असल्याच्या कौतुकाची हकीकत श्रोत्यांनी आदरपूर्वक आता ऐकावी. जरी प्राण गळ्याशी आला होता साईंच्या, शरीर अगदी गळून गेले होते साईंचे आणि अंगात शक्ती नव्हती, तरी देहत्यागाच्या वेळी बाबांनी या लक्ष्मीबाई शिंदेला आपल्या हातांनी काही दान दिले. एकदा 5 रुपये आणि पुन्हा एकदा 4 रुपये खिशातून बाहेर काढून लक्ष्मीबाई शिंदेच्या हातावर साईंनी ठेवले. हेच बाबांचे शेवटचे दानकार्य होते. काय ही 9 प्रकारच्या करायच्या भक्तीची खूण होती. म्हणजे 9विधा भक्ती, 9 प्रकारच्या भक्ती, त्याचे रुपये म्हणून ही खूण होती की नवरात्रीचे म्हणजे दुर्गा मातेचे पूजन झाले याची ती खूण होती. नवरात्र ही अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या म्हणजे शुद्ध पक्षाच्या पंधरवड्याच्या प्रतिपदेपासून म्हणजे अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवमीपर्यंतच्या म्हणजे 9व्या दिवसापर्यंतच्या 9 दिवसांचा उत्सवाचा जो काळ असतो म्हणजे दसऱ्याच्या आधी, कारण साई ही दक्षिणा दसऱ्याच्या दिवशी 1918 साली देत आहेत लक्ष्मीबाईला दुपारी, आणि तेव्हा त्याच दिवशी ते प्रयाण करताय, निर्वाण त्यांचा आहे आणि त्याच दिवसाच्या आधी 9 दिवस नवरात्रीचा उत्सव झालेला आहे. म्हणून हे नवरात्रीचं दुर्गा मातेचं पूजन झालं याची खूण साई सांगत होते का हे दक्षिणा देऊन, का 9 प्रकारच्या भक्तीची खूण साईबाबा दाखवत होते भक्तांना हे 9 रुपये देऊन. आणि आज दसऱ्याच्या दिवसाचे शिल्लंघन म्हणून ही सीमा ओलांडणं म्हणजे सीमोल्लंघन द्यायची दक्षिणा का, की श्रीमद भागवत पुराणात श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेली शिष्याची 9 लक्षणांची स्थिती ज्याची साईबाबा आठवण करून देत होते या 9 रुपयातून. काय होतं हे, उद्धव हा प्रिय सेवक होता श्रीकृष्णाचा आणि भागवत पुराणात श्रीकृष्ण उद्धवाला जे ज्ञान सांगतो आहे, जे उद्धव गीता म्हणून आहे, की उद्धवाला जो उपदेश श्रीकृष्ण करतोय गीतेत भागवतात, तर त्या भागवत ग्रंथात उद्धवाला जे शिष्य कसा असावा याचे 9 लक्षणं सांगितलेले, की हे म्हणजे शिष्य, हे म्हणजे उत्तम शिष्य, असे जे 9 लक्षणांनी शिष्य ओळखता येतो, तर ते जे कृष्ण उद्धवाला समजावतोय स्वतःच्या प्रिय मित्र आणि सेवकाला, ज्याचं नाव उद्धव आहे, तर ते जे श्रीकृष्णाने 9 लक्षणं सांगितले शिष्याची, त्यांची खूण आहे काही जी साईबाबांनी आठवण करून दिली 9 रुपये देऊन. तर हे काय होतं, भागवताच्या 11व्या स्कंधाच्या 10व्या अध्यायातील 6व्या श्लोकाचे हे कौतुक पहा. त्यात शिष्याने गुरुकडून कमाई कशी करून घ्यावी आणि त्यासाठी कोणत्या तऱ्हेने वागावे हे सांगितले आहे. आधी पूर्वार्धात 5 सांगितली, म्हणजे जो पूर्वार्ध भागवताचा 11व्या स्कंधाचा 10वा अध्याय आहे त्याच्या 6व्या श्लोकाच्या पूर्वार्धात म्हणजे सुरुवातीत 5 लक्षणं सांगितली आणि उत्तरार्धात खरंच 4 सांगितली लक्षणं शिष्याची श्रीकृष्णाने. तर बाबांनी देखील असाच क्रम धरला होता. पहिले 5 रुपये दिले लक्ष्मीला आणि नंतर 4 रुपये दिले. जणू काय त्यांच्या मनात हेच सांगण्याचा उद्देश होता. शिष्य अमानी म्हणजे इमानदार, दक्ष म्हणजे फोकस्ड ज्याचं लक्ष आहे असं, निर्मत्सर म्हणजे कोणाचाही द्वेष करणार नाही, कोणाच्या प्रगतीवर जळणार नाही, वाईट विचार धरणार नाही असा. निर्मम, निर्मम म्हणजे ज्याला गुरुशिवाय कोणत्याही गोष्टीविषयी आसक्ती, प्रेम, ममत्व, माया वाटत नाही असा. गुरुसेवापर म्हणजे गुरुसेवेमध्येच जो तल्लीन आहे. आणि परमार्थ जिज्ञासा तत्पर म्हणजे स्वतःचा उद्धार करण्यासाठी, मोक्ष किंवा ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी किंवा ईश्वराकडे पोहोचण्यासाठी जिज्ञासा म्हणजे त्याच्या मनात प्रश्न उत्पन्न होत आहे, ज्याला जाणून घेण्यास उत्सुकता आहे असा परमार्थ जिज्ञासा तत्पर असावा. शिष्य कसा असावा त्याचे हे 5 लक्षणं सांगितलेत, की तो अमानी असावा, दक्ष असावा, निर्मत्सर असावा, निर्मम असावा, गुरुसेवापर असावा आणि परमार्थ जिज्ञासा तत्पर असावा. त्याचे अंतःकरण सदा निश्चल असावे, त्याला असूया मुळीच ठाऊक नसावी आणि गुरुपुढे त्याने उगाच वायफळ बडबड न करावी. हे 9 गुण आहेत, हे 9 लक्षणं आहेत उत्तम शिष्याचे. अमानी 1 नंबर, दक्ष 2 नंबर, निर्मत्सर 3 नंबर, निर्मम
4 नंबर गुरुसेवापर, 5 नंबर परमार्थ जिज्ञासा तत्पर, 6 नंबर सदा निश्चल अंतःकरण, 7 नंबर असूया ठाऊक नसलेला, 8 नंबर लक्षण आणि 9वं लक्षण की गुरुपुढे स्वतःचं ज्ञान पाजळत नाही, वायफळ बडबड करत नाही, निरर्थक गप्पा करत नाही, वेळ घालवत नाही उगाच असा. सारांश, या 9 गुणांनी शिष्याने गुरुला संतुष्ट करण्यास झटावे म्हणजे कष्टावे, हाच आपला हेतू श्री साईनाथ अशा निमित्ताने व्यक्त करत होते. संत आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी सदा कृपा करणारे असतात. लक्ष्मी स्वतः खाऊन पिऊन सधन होती. 9 रुपयांचे तिला काय एवढे, म्हणजे तिला साईंनी 9 रुपये देणं एवढं गरजेचं नव्हतं, तीही तितके ओवाळून टाकील, परंतु हे दान तिला अपूर्व होते. परम थोर असे तिचे वेगळे भाग्य होते, म्हणून साईंच्या स्वतःच्या हातांनी साई कृपेच्या कौतुकाची 9 रत्नांची रांग तिला मिळाली. असले 9 रुपये कितीतरी खर्च झाले असतील आणि होतील सुद्धा, परंतु हे 9 रुपये तिला मिळालेले दान अगदी अपूर्व होते, ज्याची तुलना होऊ शकत नाही कशाशी, असे अपूर्व होते की जे जीवात जीव असेपर्यंत तिला साईंची आठवण देत राहतील. देहावसान जवळ आले साईंचे, तरीही लक्ष ठेवून 4-5 मेळ घालून बाबांनी लक्ष्मीला आयुष्यभर आपली आठवण देऊन ठेवली. असा सावधपणा दाखवून जवळ असलेल्या मंडळींना जेवण करण्यासाठी साईंनी त्या दसऱ्याच्या दिवशी दुपारी पाठवून दिले, ज्या दिवशी त्यांचं निर्याण. मात्र गावकऱ्यांपैकी 1-2 मागे बसवताना साई दिसले, म्हणजे नानासाहेब निमोणकर, माधवराव देशपांडे, बयाजी कोते पाटील आणि लक्ष्मीबाई शिंदे अशा 3-4 जणांना मशिदीत साईंनी राहू दिलं आणि बाकीच्यांना जेवण्यासाठी दुपारी घरी पाठवलं. त्या दिवशी दसऱ्याला 1918ला काही प्रेमळ भक्तांनी वेळ कठीण आलेली पाहून बाबांपासून न जाण्याचा हट्ट धरला की आम्ही जात नाही, परंतु मरणसमयी मोहाच्या संकटात पडेन की काय भक्तांना समोर पाहून, असं म्हणून त्या सगळ्यांना बाबांनी जणू काही घाईघाईने पिटाळून लावले की निघून जा इथून लगेच. निर्याणाची वेळ अगदी जवळ आलेली जाणून श्रीमंत बापूसाहेब बुट्टी, काकासाहेब दीक्षित वगैरेंना बाबा म्हणाले की वाड्यात जा आणि भोजन करून मग पुन्हा या, असे म्हणाले साईबाबा. आपल्या भक्तांची अशी चिंताग्रस्त अवस्था पाहून बाबांची आपल्या मनाची चलबिचल झाली आणि त्या सगळ्यांना जा जेवून या आता, अशी साईंनी आज्ञा केली. असे हे नित्याचे सोबती, रात्रंदिवसाचे अगदी जवळ राहणारे सखे मित्र जरी मनाने अस्वस्थ होते, तरी आज्ञा झाल्याने जाण्यासाठी सगळे उठले. आज्ञेचे उल्लंघन करवेना, सोबतही सोडवेना, म्हणजे साईंसोबतच राहू असं त्यांना वाटत होतं आणि बाबांचे मनही मोडवेना, म्हणजे बाबांची आज्ञा इच्छा मोडून इथे राहणं त्यांना योग्य वाटलं नाही. शेवटी सगळे वाड्यात भोजनाला गेले. बाबांच्या दुखण्याचे प्रमाण भयंकर वाढलेले होते. कुठले जेवण आणि कुठले खाणे, बाबांजवळ प्राण गुंतले होते. बाबांची आठवण मनातून एक क्षणही दूर करणे सहन होत नव्हते. असो, जाऊन सगळे जेवायला बसले. इतक्यात पाठोपाठ निरोपाचे बोलावणे आले आणि अर्धपोटीच सगळेजण धावत आले, तर ते साईंच्या शेवटच्या भेटीला मुकले. आयुष्य मर्यादारूपी तेल संपल्यावर, प्राणरूपी ज्योत मंद झाल्यावर बाबांचा देह बयाजी पाटलाच्या मांडीवर विसावला. नाही पडून, नाही निजून, पण स्वस्थपणे गादीवर बसून अशा प्रकारे आपल्या हस्ते दानधर्म करून बाबांनी आपल्या देहाचे शेवटी विसर्जन केले. साई समर्थांचे मनोगत कोणालाही न कळता त्यांनी हातोहात आपला देह टाकला आणि ते ब्रह्मीभूत झाले, म्हणजे परब्रह्मात विलीन झाले. देहाचा आणि मायेचा बुरखा पांघरून, म्हणजे आवरण ओढून संसाराच्या वागण्याचा, संत या जगात अवतार घेत असतात आणि लोकांचा उद्धार करण्याचे कार्य त्यांचे संपले म्हणजे लगेच अव्यक्तात ते समरस होऊन जातात. नट नाना प्रकारचे सोंग धरतो, म्हणजे जे कलाकार असतात तर ॲक्टर्स, तर ते वेगवेगळे रूप करतात मेकअप करून, परंतु मनात आपणा स्वतःला पूर्णपणे ओळखत असतात नट. म्हणून पूर्णपणे स्वतःच अवतार घेतलेल्याला मरणाचे संकट ते कोठले. लोकसंग्रहार्थ, म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी ज्याने अवतार घेतला त्याचे कार्य संपताच ज्याने स्वतःचा अवतार संपवला, तो काय जन्ममरणाशी बांधलेला असेल काय? तो तर आपल्या इच्छेने देह धारण करत असतो. परब्रह्म हेच ज्याचे ऐश्वर्य आहे
त्याला मृत्यूची शक्यता कोठली. याच वृत्तीचा जो सदा अनुभव घेत असतो त्याच्यावर उत्पत्ती व नाश यांचा काय परिणाम होईल. कर्म करताना जरी दिसला तरी त्याने कर्मे मुळीच केलेली नसतात, म्हणजे तो कर्मबंधनात अडकत नाही संत. कारण मीपणा नसल्याने, म्हणजे अहंकार नसल्याने किंवा मी कर्म करतोय असं त्याची भावना नसल्याने कर्म करताना आपण ती करीतच नाही असा तो मानत असतो. ना भुक्तम क्षीयते कर्मः, म्हणजे कर्माचे फळ भोगल्याशिवाय कर्माचा नाश होत नसतो. हे तर धर्मशास्त्रात सांगितलेले कर्माचे रहस्य आहे. परंतु ब्रह्म जाणणाऱ्याच्या मनात कोणताही गैरसमज नसतो. सर्व वस्तूंमध्ये तो ब्रह्मालाच पाहत असतो. ब्रह्म म्हणजे ईश्वर, परब्रह्म, परमशक्तीला पाहत असतो. सर्वं खलु इदं ब्रह्मम हे छांदोग्य उपनिषदातल्या 3रा खंडातल्या 14व्या श्लोकात पहिलं भाग आहे. 14व्या अध्यायातला पहिला श्लोक, ज्याचा अर्थ असा आहे की जगात दिसणारे हे सर्व ब्रह्मच आहे. म्हणजे जी माया आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे, ते सुद्धा ईश्वराचाच भाग आहे. कर्मफळांचा हा समुदाय केलेल्या कर्मांचा परिणाम असतो. म्हणजे जे कर्माचे आपल्याला परिणाम मिळतात ते कर्म केल्यानंतरच मिळतात असा त्यांचा वेगळेपणा प्रसिद्धच आहे. परंतु शिंपल्यावर रूपे म्हणजे चांदी पाहण्याप्रमाणे, जणू काही शिंपल्यावर चांदीचं आवरण आहे असं जसं वाटतं, तसेच यालाही ब्रह्मज्ञानी लोक ब्रह्मच मानतात, या सर्व कर्मांना किंवा या सगळ्या संसाराला. बाबांसारखी मायाळू माऊली मृत्यूच्या मुखी कशी पडेल. दिवसाने अंधाऱ्या रात्रीला गेले अशीच गोष्ट झाली की ही, जे कदापिही शक्य नाही. आता हा अध्याय येथे संपवूया. प्रत्येक महिन्याची ओव्यांची निश्चित मर्यादा पाळूया. अध्याय जास्त लांबवला तर श्रोते अस्वस्थ होतील. शिल्लक राहिलेली निर्याण कथा भाग 2 मध्ये, म्हणजे पुढच्या अध्यायात 43व्या अध्यायात पुढे ऐकता येईल. लेखक हेमाडपंत साई समर्थांना शरण आला आहे. त्यांच्या कृपेने तो कृतार्थ झाला आहे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या या सत्यचरित्राचा श्री साईनाथ निर्याणम भाग 1 नावाचा हा 42वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम.